हर हर महादेव। आज आपण जातोय किल्हे तिकोनाला भेट द्यायला। चला तर मग। पवन मावळ्यात लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना हे किल्ले आहे। या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे। पवना नदीच्या खोयात असलेला तिकोना किल्ला त्याचा तिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो। किल्ल्याचा तिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले। या किल्ल्याला वितंडगड हेही नाव असले तरी ते जास्त कुणाच्या परिचयाचे नाही। तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून 61 किलोमीटर तर मुंबई पासून 121 किलोमीटर अंतरावर आहे। समुद्र सपाटी पासून किल्ल्याची उंची साधारण 3480 फूट आहे। किल्ल्याची चढण मध्यम स्वरूपाची आहे। तिकोना गड पुणे जिल्ह्यात असून पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत पासून 14 किलोमीटर अंतरावर आहे। तिकोना किल्ल्याचा उपयोग पवन मावळ परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे। बहामनी काळात या गडाचा उल्लेख आढळत असला तरी गडावरील लेण्यावरून या गडाचे अस्तित्व फार प्राचीन असावे। या कारला लेणी व बेडसे लेण्यांच्या काळातील लेण्या असाव्यात। शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या काळात सुरुवातीला जे गड घेतले त्यामध्ये तिकोना किल्लाही होता। त्यावेळी शिवाजी महाराजांनी या गडाचे नाव वितंडगड असे ठेवले। समोर दिसणारा दरवाजा वेताळ दरवाजा म्हणून ओळखला जातो। दरवाजाच्या दोन्ही बाजूला पहारेक्यांच्या खोल्यांचे अवशेष दिसतात। समोरील मोकळ्या जागेत दिसणारे अवशेष हे वेताळेश्वर मंदिराचे असावे। दररोजच्या धावपळीच्या जीवनातून वेळ काढून केलेली सह्याद्रीतील भटकंती म्हणजे मानसिक शांतीची निश्चिती होय। त्यामुळे एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात जायचा विचार करत असाल तर तिकोना किल्ला हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो। एका बाजूने पवना धरण तर दुसऱ्या बाजूने कणखर मावळ प्रांत किल्ल्याला वेढून टाकतात। किल्ल्यावरील मळलेली पाऊलवाट इतिहासाची साक्ष देणारे आहे। तिथून पुढे चालत गेल्यावर डाव्या बाजूला मारुतीची मोठी मूर्ती कोरली आहे। बघता क्षणीच मूर्ती आपल्याला स्तब्ध करून टाकते। याच्या जवळच श्रीरामाची गादी नावानं एक ठिकाण ओळखलं जातं। इथं गडावरील राज्यकारभार चालवण्याची सदर होती। याशिवाय 6 खणी श्रीरामाचं मंदिर होतं। इथं वेगवेगळे सण व उत्सव साजरे केले जात असत। तिथून पुढे चालत गेल्यावर डाव्या बाजूलाच एक दक्षिणाभिमुखी लेण लागतं। हे लेण सातवाहनोत्तरकालीन असावं। या लेण्यातच श्री तळजाई देवीचं मंदिर आहे। लेण्यात पश्चिमेच्या बाजूस एक कातळकोरीव पाण्याचं टाकं आहे। समोरच्या बाजूस एक तळही आहे। इथलं पाणी पिण्यायोग्य आहे। तिथेच 1-2 गुहा सुद्धा आहेत। वेळप्रसंगी या गुहांमध्ये राहता येतं। काही अंतरावर लागणारा चुन्याचा खाणा आपले लक्ष वेधून घेतो।
चुन्याचा घाना पाहून पुढे आल्यावर आपणास बाले किल्ल्याकडे जाणाऱ्या पायरी मार्ग लागतो. समोरच आपल्याला पहिला दरवाजा दिसायला लागतो. इथूनच बाले किल्ल्याची खडी चढाई सुरू होते. इथं मात्र आपला खरा कस लागतो. पायांची उंची जास्त असल्यानं चांगलीच दमछाक होते. अशा साधारण 40 पायऱ्या चढून आपण गडाच्या माथ्यावर पोचतो. या चढाई दरम्यान गडाचा मुख्य दरवाजा लागतो. इथं उत्तम अवस्थेतील देवड्या आहेत. पहिल्या दरवाजातून दुसऱ्या दरवाजापर्यंतची वाट तर उभ्या कातळात खोदलेल्या पायरींची आहे. इतकी अरुंद आहे की एका वेळी एकच व्यक्ती वर किंवा खाली जाऊ शकतो. दोन्ही बाजूला खडकांच्या उंच नैसर्गिक भिंती. गड निर्माणाचा वेळी नैसर्गिक साधन संपत्तीचा पुरेपूर वापर केलेला प्रकर्षाने आपणास जाणवतो. उभा पायरी मार्ग चढताना आपल्या मनात धाकधूक होतेच. पायरी मार्ग चढताना दुसऱ्या दरवाजाचा आखीव रेखीव बुरुज आपल्या नजरेस पडतो. गडाचा दुसरा बुरुज पहिल्या बुरुजापेक्षा मोठा सुस्थितीत आहे. या दरवाजाच्या डाव्या बाजूला सुरक्षितेचा दृष्टीने ढालकाठी बुरुज आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
गडमाथ्यावर आल्यावर प्रथम महादेवाचे दर्शन घेऊन पुढे आल्यावर आपल्याला पवन मावळाचा विस्तीर्ण प्रदेश नजरेस पडतो. समोर दिसणारे तुंग, लोहगड, विसापूर किल्ले आपले लक्ष वेधून घेतात.